श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र, पावन आणि सगळ्यात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो, तो दिवस आता येणार आहे. 20 मार्च 2026 वार शुक्रवारच्या दिवशी अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे. हा दिवस ज्या दिवशी स्वामी महाराजांनी या पृथ्वी तलावर पहिलं पाऊल ठेवलं, तो हा दिवस स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी एक पर्वणी ठरतो. स्वामींची विशेष सेवा, स्वामींचे पारायण, स्वामींची उपासना, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी भरपूर गोष्टी भक्त सेवेकरी करत असतात. मित्रांनो, 20 मार्चच्या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस आहे. आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे. ही सेवा कोणीही करू शकतात, महिला, पुरुष, शिकणारी मुलं, कोणीही. फक्त तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास स्वामी महाराजांवर हवा. ही सेवा तुम्हाला 28 तारखेपासून 28 फेब्रुवारीपासून सुरू करायची आहे. कारण 28 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंत आपण दिवस मोजले तर 21 दिवस होतात. 28 फेब्रुवारीचा पहिला दिवस तर 20 मार्चचा 21वा दिवस, असे हे 21 दिवस आहेत. ही एक पर्वणी आहे. हे कधीच न मिळणारा हा योग आहे. तुम्ही ही स्वामींची सेवा केली तर स्वामी तर प्रसन्न होतीलच, परंतु तुमच्या मनोकामना, तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण करतील. त्यांचे अनुभव सुद्धा येईल. आता या 21 दिवसात आपल्याला काय करायचं आहे, तर 21 दिवसात तुम्ही एक वेळ ठरवून घ्यायची आहे. सकाळ, संध्याकाळ, कोणतीही एक वेळ. त्यावेळेस आपले हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून आपण देवघरासमोर, स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर बसायचं आहे. अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. रोज स्वामींसमोर हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छा, तुमची मनोकामना, तुम्हाला काय हवं, काय बोलायचं आहे ते बोलायचं. त्यानंतर तुम्हाला अगदी सोपी सेवा करायची आहे, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळ करायचा आहे. हो मित्रांनो, एक माळमध्ये 108 वेळेस जप करावा लागतो, तसं तुम्हाला 11 माळ जप स्वामींचा करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल, काही नाही वाचलं तरी चालेल. फक्त रोज 11 माळ जप, एका वेळेस आपण जेव्हा बसू तेव्हाच 11 माळ जप पूर्ण करायचा आहे. असं नाही की आता 2-3 माळी करतो, दुपारी करतो, मग संध्याकाळी करतो, असं नाही. एका वेळेस बसून 11 माळ जप करायचा आहे. कमीत कमी आपण हळूवार सावकाश केलं तर अर्धा तासात हा जप पूर्ण होईलच. त्याच्या आधीही होईल. तुमची कॅपॅसिटी, तुमची शक्ती तुमच्या इच्छेवर आहे. पण 11 माळ जप प्रत्येक भक्ताने, प्रत्येक सेवेकऱ्याने 28 तारखेपासून 20 मार्चपर्यंत करायचंच आहे. कोणता उपाय नाही, तोडगा नाही, कोणती मोठी सेवा नाही, फक्त 11 माळ जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नक्की भक्तिभावाने, श्रद्धेने, विश्वासाने नक्की करा. तुमच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.